नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया या प्रकरणाचा अभ्यास या व्हिडिओमधनं करण्यास सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, पेशी विभाजन, एक जीवन प्रक्रिया या घटकांचा या प्रकरणात अभ्यास करणार आहोत. हे घटक अभ्यासण्यापूर्वी आपण थोडी उजळणी करणार आहोत आणि त्यानंतर पुढील ह्या घटकांचा अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. उजळणी कशी करणार आहोत तर इथे बघा, थोडे आठवामध्ये आपल्याला काही प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. ते आहेत 7 प्रश्न. ह्या प्रश्नांची आपण आधी उजळणी करणार आहोत आणि मग पुढे आपण ह्या घटकांच्या अभ्यासाला सुरुवात करणार. तर यातला पहिला प्रश्न बघा काय आहे. अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. जेव्हा आपण अन्न खातो, आता रोज आपण पोळी भाजी भात ज्या काही भाज्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आहारामध्ये, काही उसळी असतात, काही पालेभाज्या असतात, काही फळभाज्या असतात, काही फळे आपण खातो. पोळी म्हणजे गव्हापासून बनवतात, मग बाजरी आणि ज्वारीपासून भाकरी बनवतात, नाचणीपासून पण बनवतात, तांदळापासून बनवतात. मग ह्या सगळ्या असं विविध लोकांचे विविध प्रकारचे अन्न असतात, ते आपण रोज घेत असतो. मग या अन्नातून आपल्याला एक ऊर्जा निर्मिती होत असते. हे अन्न आपण ग्रहण करतो, म्हणजे आपण जेव्हा ते खातो तेव्हा त्यापासून काय होतं, ते अन्न पचतं आपल्या शरीरामध्ये आणि ते पचल्यानंतर ते आपल्या शरीरातल्या विविध अवयवांपर्यंत रक्तामार्फत पेशीला ते पोचवल्या जातं आणि त्यापासून जी ऊर्जा निर्मिती होते ती आपल्या शरीराच्या वाढ आणि विकासासाठी उपयुक्त ठरते. आणि आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो, आपली श्वासोश्वासाची प्रक्रियासारखी चालूच असते, हे तुम्हाला माहीत आहे. तर आपण जेव्हा श्वास घेतो तर त्या श्वासन प्रक्रियेतून सुद्धा काय होतं, शरीरात जो ऑक्सिजन घेतला जातो तो देखील काय होतं, प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचला जातो आणि त्यापासून सुद्धा ऊर्जा निर्मिती होते. आणि ही सुद्धा ऊर्जा शरीराची कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करते. तर आता इथे ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, इथे मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. तर यासाठी तुम्ही काय करू शकता की याचा तुम्ही हे बघा, इथे मी हे उत्तर ठेवले. हे तुम्ही काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा आणि म्हणजे जेव्हा आणि हे उत्तर लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता यातील दुसरा प्रश्न बघा. संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे. आता संतुलित आहार म्हणजे मी तेच सांगितलं तुम्हाला, जसं आत्ता आधीच्या प्रश्नामध्ये जसं आपण काय काय खातो, जी फळं त्याच्यानंतर भाजीपाला, फळभाजी, पालेभाजी, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, जे जे काय आपण खातो त्याच्यातनं आपल्याला काय मिळतं, कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्व आणि खनिजे यापासून आपल्याला मिळतात. आणि मग ही काय होतं की हे सगळे मिळून काय होतात की ते संतुलित आहार आपल्याला या सगळ्यातून मिळतो. म्हणजे आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराचं कार्य चांगलं चालण्यासाठी आणि एकूणच आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी या सगळ्या संतुलित आहाराचा आपल्याला त्यासाठी उपयोग होतो. तर हे आहे आपल्या संतुलित आहाराचे शरीरासाठीचे महत्त्व. हे त्याचं उत्तर आहे बघा, याप्रमाणे ते लिहून घ्या. इथे प्रश्न क्रमांक 3 बघा. स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पडतात. आता स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पडतात, तर त्यांचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. की एक असतात ऐच्छिक स्नायू, जे आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल करतात, म्हणजे जसं हात आहे, पाय आहे. काही अनैच्छिक स्नायू आहेत, जे आपल्या शरीरातले जे अंतर्गत महत्त्वाच्या क्रिया आहेत त्या काय करतात, त्यांना ते त्यांच्यामार्फत, त्या स्नायूंमार्फत त्या चाललेल्या होत असतात. जसं जठर, आतडे हे अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने त्यांची कार्य चालू असतात. आणि हृदय हे काय आहे, तिसऱ्या प्रकारचे महत्त्वाचं स्नायू आहे. हृदयाचे सर्व कार्य ते काय करतात, नियंत्रित करतात.
स्नायूंमध्ये कर्बोदकांचा आणि प्रथिनांचा साठा केला जातो.